अभी जो जिला नियोजन से नए से जो प्रमा मिलने वाली है जी। उसके लिए हाजी सुरेश जी यहाँ आए थे और उनका प्रस्ताव हमने ऑलरेडी कलेक्टर ऑफिस में सबमिट कर दिया। अभी वो खुद फॉलोअप लेके वहाँ से प्रमा निकलने के बाद उनके कामों का नियोजन किया जाएंगे। क्या किस काम के लिए आए थे सर वो? ये रास्ते के काम दिए हैं यहाँ अच्छा अच्छा। और मेरे ख्याल से एक नाली का भी काम है। कब तक हो जाएगा सर ये काम? ये प्रशासकीय मंजूरी जैसे मिल जाती है तो टेंडर होने के बाद उसका कार्यारंभ आदेश और अगर आचार संहिता डिले हो गई तो आचार संहिता के पहले काम चालू हो जाएंगे, अदरवाइज आचार संहिता के बाद चालू हो जाएंगे। ओके। कितना कितना है सर, काम कितना है? 52 लाख रुपये के काम। माझं नाव सुभाष राजेराम गुजरकर, जिल्हा परिषद सदस्य, खरबी सर्कल. खरबी सर्कलमध्ये जोमानं काम सुरू आहे. जेव्हापासून आमची 2 वर्ष अगोदरपासून भारतीय जनता पक्षाची महायुतीची सरकार आली तेव्हापासून निधीचा अभावच नाही आम्हाला. आणि माझ्या सर्कलमधील 2 ग्रामपंचायती नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्या. एक बेसा पिपळा घोगली, दुसरी खरबी बहादुरा गोदनीसी. इथे कमीत कमी 2 वर्षाच्या कालावधीत आपण 54 ते 60 कोटीचे कामं सुरू आहे. त्यापैकी बहुतांश कामं झालेले आहे, उर्वरित कामं सुरू आहे. आतासुद्धा हे 30 कोटीची यादी आहे आणि आता हे जे 30 कोटीची यादी आहे त्यांचेसुद्धा 1-2 दिवसात वर्क ऑर्डर होऊन कामाला सुरुवात होईल. चिखलखुंदे साहेब जे एक प्रशासनिक अधिकारी आहे आणि तुम्ही एक राजनेता आहे, कसे का काम करतात चिखल चांगलं काम आहे. त्यांना खूप अनुभव आहे. त्यांनी नव्याने झालेल्या नगरपंचायती खूप चांगल्या प्रकारे हँडल केल्या म्हणूनच त्यांची नियुक्ती इथे केली. पटेल साहेब जे आहे ते तिकडे राहतात म्हणजे जाफरनगरमध्ये आणि इकडे येऊन कामं करतात, याच्यात कसं का वाटते? त्यांची मानसिकता जेव्हा समाजसेवा करण्याची किंवा लोकांच्या हिताचा काम करण्याची आहे, तो माणूस कुठेही जाऊन काम करू शकतो. त्याला काही बंधन नसतं. ते समाजसेवक आहे. ते नागपुराच्या बाहेरही काम करू शकतात, महाराष्ट्रात काम करू शकतात, कारण की ते महाराष्ट्राचे पदाधिकारी आहेत. पुढच्या चुनावासाठी कसं का पाहता तुम्ही? पुढच्या चुनावाची रूपरेषा हो, पाहू ना. महायुतीचंच सरकार येईल. कामं आम्ही केलेले आहे. बावनकुळे साहेब जेव्हापासनं इथे 15 वर्ष आमदार राहिले, 5 वर्ष पालकमंत्री राहिले, ऊर्जा मंत्री राहिले, उत्पादन शुल्क मंत्री राहिले. या भागामध्ये साहेबांचं सर्वात जास्त प्रेम आहे या विधानसभेवर. या विधानसभेमध्ये बावनकुळे साहेबाला लोकनेते म्हणून ओळखले जातात आणि ते खरोखर लोकनेते आहे. गडकरी साहेब त्यांच्यासोबत आहे, देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत आहे आणि आता महायुतीच्या सरकारमध्ये अजितदादा पवार आहेत, शिंदे साहेब आहेत. चांगलं काम सुरू आहे समन्वयाने. ते अधिकारी जेव्हा प्रशासकीय म्हणून जेव्हा कोऑपरेट करतात तर आम्हाला आनंद वाटते. आमच्यापर्यंत तक्रारीच येत नाही अधिकाऱ्यांचा, तर आम्हाला खुशीच होणार आहे.